हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही हुशार असाल तर तुमच्या जीवनात सगळं काही सुरळीत चालू असतानाही तुम्ही रोज थोडं लवकर उठून देवाच्या सानिध्यात वेळ घालवाल, कारण अतिरिक्त तेलाची नेहमीच गरज असते आपल्याला. बघा, प्रभू येशूने सांगितलेले दाखले अद्भुत आहेत. त्या गोष्टी असल्या तरी त्यामुळे सुवार्ता समजायला सोपी आणि कळायला सुलभ झालेली आहे. आणि मला त्या गोष्टी आवडत नाहीत ज्या आत्मिक असूनही माझ्या डोक्यावरून जातात. मला त्या अद्भुत वाटतात पण तरी मला त्या कळतच नाहीत. आमीन. मला असे आत्मिक धडे घरी न्यायला आवडतात जे माझ्या लक्षात राहतील. तुमच्यापैकी जे माझ्या सभेला काल होते त्यांना हे आठवायला हवं की मी चुकीच्या गोष्टींपेक्षा योग्य गोष्टी अधिक करीन. तुमच्यापैकी काल जे लोक इथे हजर होते त्यांना माझा कालचा संदेश आठवतोय का सांगा? तुम्ही दोषभावनेसाठी नाही हे आठवतंय? छान आहे. कालच्या उजळणीसाठी वेळ नाही आता आपल्याकडे. आपण पाहणार आहोत मत्तई अध्याय 24. हा अध्याय आपल्याला शेवटच्या काळातल्या चिन्हांविषयी सांगतो. आणि बघा, प्रत्येकाला जाणून घ्यायचे की येशू केव्हा परतेल. आणि त्याने मुद्दाम हे सांगितलं नाही कारण त्याला वाटतं की आपण त्याच्यासाठी नेहमीच तयार असावं. तर आता मी काय सांगते ते ऐका. जर तुम्हाला खात्रीने किंवा मला खात्रीने हे ठाऊक असतं की 3 आठवड्यांनी रविवारी सकाळी 10 वाजता येशू परत येणार आहे, तर माझा प्रश्न हा आहे की तुमच्या जीवनात तुम्ही काय बदलाल? आपण खरेपणानं म्हणायला हवं की काहीच नाही. मला खात्री आहे की जे मी करते ते मी करावं अशी देवाची इच्छा आहे आणि ते करताना मला काहीच घाई नाहीये. कारण मला खात्री आहे की येशू परत येतोय आणि आपलं हेच ध्येय असावं की तो कुठल्याही क्षणी येतोय. आणि मला एक सांगायचंय की आपल्यासमोर आता सध्या एक मोठी कामगिरी आहे की हे जग फार मोठ्या पेचात सापडलंय आणि लोकांना आशाच नाहीये. बंपर स्टिकरमुळे कोणाचंच भलं होत नाही खरं तर. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही ते लावा, पण ते फुलपाखरू अविश्वासणाऱ्याला काहीच सांगू शकणार नाही आणि इतर विश्वासणाऱ्यांना ते म्हणते हे आपण मित्र आहोत. पण येशू हाच जिवंत देव आहे या जगाला पटवण्यासाठी आपण स्वतः येशूसारखंच जगायला हवं. त्याला तुमच्यातून चमकू द्या आणि तसं करण्यासाठी तुम्हाला स्वकेंद्री जीवन जगणं सोडून देऊन ख्रिस्तकेंद्री जीवन जगण्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागेल. तर मत्तई 24 त्याच्यामध्ये एक मोठी यादीच दिली आहे शेवटच्या काळातल्या चिन्हांची आणि बरीचशी चिन्ह पूर्ण देखील झाली आहेत. मी तर म्हणेन की बहुतेक पूर्ण झाली आहेत आणि म्हणूनच आपण जवळ जातोय. ती वेळ केव्हा येईल कोणी जाणत नाही, पण आपण जवळ जातोय. आणि म्हणून तो वचन 42 मध्ये असं तो म्हणतो, म्हणून जागृत रहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल, ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमिले आहे. असा कोण धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य, त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य, दृष्टीस पडेल तो धन्य. आणि म्हणून तयार रहा, घाईघाईत तयार होऊ नका. आमेन. वरचे वर आपण स्वतःला हे बजावायला हवं, कारण येशू परत येतोय, तो लवकरच परत येतोय.
आणि मला अगदी प्रकर्षाने वाटतं की आपल्या जीवनशैलीतून देवाचं गौरव व्हावं आणि लोकांना त्यातून ख्रिस्त दिसावा, आणि तसं जगण्यासाठी तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. आळस सोडा, बेदरकारी सोडा, नकारात्मकता किंवा नाकर्तेपणा सोडा, चालढकल करणं सोडा. आपल्यामध्ये चालढकलपणा करणारं आहे का कोणी? माझा संदेश ऐकून आज बरेच जण चुळबुळ करणार आहेत बरं का. हे पैजेवर सांगते मी. आज तुम्हाला गृहपाठ सुद्धा देणार आहे मी. तर मत्तय 25 मध्ये 3 दाखले आहेत आणि ते मत्तय 24 नंतरच आहेत, आणि 24 मध्ये शेवटच्या काळातली सगळी चिन्ह आहेत, आणि मग पुढे हे 3 दाखले आहेत. त्यातला पहिला दाखला आहे 10 कुमारिकांचा, आणि कदाचित हा एकच दाखला आपण आज पाहू शकू. नंतर त्या पुढचा 10 मोहरांचा दाखला पाहूया, आणि मग मेंढरांचा आणि शेळ्यांचा दाखला, आणि हा माझ्या आवडत्या दाखल्यांपैकी एक दाखला आहे. आणि प्रभू येशूने जो मेंढरांचा आणि शेरडांचा दाखला सांगितलाय त्यात इतका गहन अर्थ दडलेला आहे. मत्तय 25 मधलं वचन 1 ते 4, तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. बघा, आपल्या पुढे नेहमीच निवड असते, हो ना. आणि मुक्तता म्हणजे देव आपल्याकडून बळजबरीने काही करून घेत नाही. तो चांगलं करायला लावत नाही. आपण चुकू नये म्हणून तो आपल्याला मार्गदर्शन करतो, पण सारांश हाच आहे की आपली निवड महत्वाची असते. आणि त्यामुळेच आपण खरे असल्यास आपल्या चुकांचं खापर आपण दुसऱ्यांच्या माथी फोडणार नाही. आणि बघा, उदाहरणास्तव माझ्या वडिलांनी अनेक वर्ष माझं लैंगिक शोषण केलं. माझ्या आईने भीतीपोटी त्यांच्या विरोधात पाऊल उचललं नाही कुठलंच, आणि मी मोडून पडले होते. पण मी निवड केली की मी ख्रिस्ती झाल्यावर मला कळलं की निवडी मला करायच्या आहेत. माझ्या वाट्याला आलेल्या शोषणाबद्दल मी स्वतःला दोषी ठरवत होते. आणि एके दिवशी देव मला म्हणाला की तू जशी आहेस त्याला एक कारण आहे, पण आहे तसंच राहण्यासाठी त्याला सबब बनवू नकोस. चला, आता आज इथे कुणाला हे ऐकायची गरज आहे? खरं तर आपण सगळेच दुखावलेले आहोत, अपमानित झालेले आहोत, आपल्यावर अन्याय झालेला आहे, आणि आपल्याला या गोष्टी झटकून पुढे जायचंय. जाणार आहोत ना आपण. जर एखाद्या व्यक्तीला तुमची क्षमा हवी आहे तर आता आणखी थांबू नका. आणि मला वाटतं आज चर्चमधली मुख्य समस्या जर कोणती असेल ना तर ती आहे चिडलेले ख्रिस्ती लोक. पण हे असं योग्य नाहीये. येशूनं म्हटलं, तुम्ही क्षमा केली नाही तर क्षमा मिळणार नाही. वाह, बघा किती गंभीर आहे. तर या कुमारिका म्हणजे या युगातल्या करवल्या आहेत, आणि त्या काळात लग्न वेगळ्या प्रकारे व्हायचं. विवाह सोहळा तेव्हा 7 दिवस चालायचा, आणि त्यात प्रत्येक लहान थोरला सहभागी व्हायचा. आणि त्या काळी वधूचे आईवडील वराला आणि त्याच्या आईवडिलांना ठराविक रक्कम द्यायचे. त्यांच्या मुलीला त्यांनी सांभाळावं म्हणून. मला नक्की आठवत नाहीये, नाही तर कुणीतरी रागवायचं माझ्यावर. मला वाटतं मुलगा मुलीला पैसे द्यायचा, मुलगी मुलाला नव्हे. पण वधू अगदी छान तयार व्हायची, आणि करवल्यांनाही वधूसह छान तयार व्हावं लागायचं. पण बघा, गंमत अशी होती की त्यांना किती वेळ वाट पाहावी लागेल याचा काही नेम नसायचा. पण जसं आज जर लग्न 10 वाजता आहे तर नवरीने 10 वाजता हजर असणं गरजेचं आहे. पण त्या काळी ते 10 वाजता जरी पोहोचले तरी पुष्कळदा वर आणि त्याचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबाशी तडजोड करत बसायचे. आणि त्यामुळे सगळ्यांना फक्त असं थांबायचं. त्यांना एवढंच ठाऊक होतं की वर येतोय, आणि ही सूचना असायची की तुम्ही फक्त तयार राहा. आमीन. तर आपण त्या करवल्या आहोत,
ज्या वराची वाट पाहतायत तर आपण तयार असावं. आपण शहाणं असायला हवं, मूर्ख नव्हे. चला बघूया नीतिसूत्र अध्याय 1 वचन 20 आणि 21, जे माझ्या मते फार अद्भुत असं वचन आहे. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते, गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते. मला हे मनोरंजक वाटतं, कारण ते काय म्हणतं माहितीये, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला ज्ञान हाच पुकारा करताना दिसेल की माझं ऐक. ज्ञान हे माझ्या मते पवित्र सामान्य ज्ञान आहे. पवित्र सामान्य ज्ञान. आणि एक सांगू का, आपण भीतीदायक अनैसर्गिक गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा सामान्य ज्ञान वापरायला हवं. फक्त ज्ञान वापरा. ज्ञान म्हणजे आत्ता अशा गोष्टी करणं ज्यामुळे तुम्ही नंतर सुखी राहू शकाल. समजलं का तुम्हाला? ज्ञान म्हणजे आत्ता असं काही करणं ज्यामुळे नंतर तुम्ही सुखी व्हाल. रात्रीच्या वेळी जेव्हा मी खरकट्या भांड्यांनी भरलेल्या मोरीकडे जाते आणि म्हणते मी हे काम करायला हवं, आणि मग म्हणते जाऊ दे उद्या करते, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठते तेव्हा मला सिंकमध्ये खरकटी भांडीच बघावी लागतात ना. म्हणजे आदल्या रात्री माझ्या देहाने मला जे सांगितलं ते मी केलं, पण तो शहाणपणा नव्हता. बघा, मी भांडी धुतली नाहीत म्हणून माझं तारण गमावलं नाही. तर आपली चर्चा चालली आहे सुखी राहण्याविषयी. मी म्हणते की काही लोक दुरात्मे काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही खरकट्या भांड्यांची मोरी साफसूफ करता येत नाही. सेवेला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा ती घरून सुरू होते. आमेन. तयार राहा आणि तयारी करा. बघा, त्या 5 जणींच्या बाबतीत नेमकं काय चुकलं ते ठाऊक आहे का तुम्हाला? वचन 3 म्हणतं, मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण तेल घेतले नाही. विस्तारित बायबल म्हणतं त्यांनी अधिक तेल घेतले नाही. मला हे आवडतं. दुसऱ्या शब्दात, मूर्ख लोक जेवढ्यास तेवढंच काम करत असतात आणि ते अधिक गोष्टी करत नाहीत. बघा, जर तुम्ही शहाणे असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात व्यवस्थित चाललेल्या असताना सुद्धा रोज सकाळी उठून देवासोबत वेळ अवश्य घालवाल. नक्कीच घालवाल, कारण तुम्हाला अधिक तेल हवं असतं. आमेन. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर वेळच नसतो. ते लोक काही वेळ कसा बसा तरी काढतात, पण त्यांच्याकडे फार वेळ नसतो आणि त्यांना घरातली बरीचशी कामं असतात, बाहेरची असतात. पण माझ्या पतीने बरीच वर्ष काय केलं सांगू? मी सेवेत आल्यानंतर सुद्धा काही काळ तो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातच होता आणि पुढे त्याला ती नोकरी सोडून सेवेत यावं लागणार होतं, कारण त्या काळात त्याने नोकरी सोडणं परवडणारं नव्हतं. आणि दररोज देव त्याचं दुपारचं जेवण झाल्यावर काही वेळ आजूबाजूला फिरून प्रार्थना करायचा. त्याच काळात परमेश्वराने त्याला दाखवलं की एक दिवस त्याला आपली नोकरी सोडून सेवेत यावंच लागेल. आणि त्याला ते 7 वर्ष आधीच कळलं होतं, बरोबर ना देव? त्याला 7 वर्ष आधीच जाणीव झाली आणि तो त्याच्या सहकाऱ्यांना सांगायचा की 7 वर्षांनी मी इथे नसेन, कारण मी पूर्ण वेळ सेवा कार्यात असणार आहे. तुम्ही देवासोबत वेळ घालवला तर तो तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला ते दाखवेल जे दाखवणं गरजेचं आहे. आणि एक सांगू का, दुपारचं भोजन उरकल्यानंतर देवाबरोबर वेळ घालवणं हे जेवणानंतर आपल्या बॉसविषयी चहाड्या चुगल्या करण्यापेक्षा उत्तम आहे. त्यापेक्षा आजूबाजूला फेरफटका मारत प्रार्थना करणं कधीही उत्तम. आणि बघा, मी रविवारी चर्चला जातो. हो, पण त्यापेक्षा अधिक काही तुम्ही करू शकता. चला, आता तुम्ही सहमत आहात का? तुम्ही नेहमीपेक्षा अधिक काही करू शकता का? अहो, कालच्या सभेत मी इथे होतो आणि मी दानार्पण केलं, तर सकाळी पुन्हा एकदा देण्याचं काही कारणच दिसत नाही मला. मी काल दिले.
असंच सगळेजण करतात. मी काल दिलं आणि पुन्हा इथे आहे. मी माझं दान देण्याविषयी बोलतीये, पण नाही जबरदस्ती नाहीये. ठीक आहे, ते मी काल दिलं, पुन्हा मला द्यायची गरज नाही, पण तुम्ही अधिक करू शकता. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण अधिक तेल घेतले नाही. एक सांगू का, उशीर झाला तर त्यासाठी त्यांच्याकडे काहीच योजना नव्हती. तुमच्यापैकी किती जणांना इच्छित ठिकाणी उशिरा पोहोचायची सवय आहे सांगा मला? अगदी धाडस करून सांगा, ठीक आहे? एक सांगू, तुमच्याकडे ना योजना नसते. घर सोडण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात आणि काही लोक परिपूर्णतावादी असतात. प्रत्येक गोष्ट नीट असल्याशिवाय ते आपलं घर सोडत नाहीत. पण मी काहीतरी सांगू इच्छिते आणि मला कठोर व्हायचं नाही, मला तुम्हाला मदत करायची आहे. खरं तर कोणीही उशिरा पोहोचूच शकतो, पण तुम्ही सतत उशीर करणारे असाल तर लोक तुम्हाला जमेस धरू शकत नाहीत आणि ते वाईट आहे. आणि बऱ्याचदा लहान कोल्हे द्राक्ष मळ्याची हानी करत असतात. या लहान लहान तडजोडी पुढे जाऊन मोठ्या समस्या निर्माण करतात. आणि आज तुम्ही जेव्हा आपल्या घरी जाल तेव्हा आम्ही कसे दिसतो ते फक्त पाहण्यासाठी इथे येऊ नका. काही जण इथे जोएलला पाहण्यासाठी आलेत, क्षमा करा, पण या आठवड्यात मीच बोलणार आहे आणि मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मला तुमच्या जीवनात एक ठेव ठेवायची आहे. म्हणून तुम्ही आज एक निर्णय घ्या. आणि बघा, मला वाटतं एखाद्या गोष्टीविषयी चर्चमध्ये निर्णय घेणं चांगलं आहे. म्हणून मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय की तुम्ही थोडं अधिक करा. प्रभूसाठी तुम्ही जे करू शकता त्याहून अधिक करा. मी मागच्या आठवड्यात सुरुवात करून असं म्हटलं की मी प्रभूसाठी काहीतरी करीन, मी प्रयत्न करीन. आणि बघा, प्रत्येक वेळी मी जेव्हा काहीतरी वापरायला काढते तेव्हा मी पुन्हा ते जागेवर ठेवते. जेव्हा मी खरकटी भांडी बघते तेव्हा मी टाळाटाळ न करता ती घासून टाकते मी. आणि शुक्रवारी सकाळी मला व्यायाम करायची इच्छा नव्हती. माझा प्रशिक्षक आठवड्यातून 3दा येतो, पण मला काही व्यायाम करायचा नव्हता त्या दिवशी. पण बघा, या आठवड्यात इथे आल्यामुळे मला सुट्टी मिळणारच होती आणि मला 2 दिवस चुकवायचे नव्हते. मी हातात फोन घेऊन माझ्या प्रशिक्षकाला सांगणारच होते की आज मला व्यायाम करता येईल असं मला वाटत नाहीये, पण मी म्हटलं की नको, मी टाळणार नाही. आणि बघा, हे निर्णयावरच अवलंबून आहे. आणि एक सांगू, तुम्ही थोडा जोर लावला तर त्यामुळे नुकसान नाही होणार तुमचं. चला आता योग्य ते करण्यासाठी थोडा जोर लावायला शिका. काही महिन्यांपूर्वी आमच्या कार्यक्रमात एक मानसोपचार तज्ज्ञ आली होती आणि ती म्हणाली की आज लोकांना सुखासीन जीवनाची इतकी सवय झाली आहे की अगदी क्षुल्लक असे चढ उतार त्यांच्या जीवनात आले ना तरी ते तणावग्रस्त होतात आणि निराश होतात. आणि आपल्या जीवनात खरं तर थोडे खडतर प्रसंग असावेत. इतक्या लगेच निराश होऊन कसं चालेल सांगा मला? आमेन. किती जणांना आपलं कपाट स्वच्छ करायची गरज आहे? त्यात नको त्या गोष्टी कोंबलेल्या नाहीयेत का सांगा मला? तुमच्याकडे कानातल्याचे किती जोड आहेत जे तुम्ही कधीच घातलेले नाहीयेत? तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही ते घेतले, आता त्याला शोभेचे कपडेही हवेत तुम्हाला. माझ्याकडे मी कधी न घातलेले शूज आहेत आणि जेव्हा मी काहीतरी परिधान करते तेव्हा डेव्ह म्हणतो की ओ, हा ड्रेस तू कधी घेतलास? ओ, वर्षापूर्वीच. आणि मला माझे कपडे आलटून पालटून घालावे लागतात किंवा मग मी ते देऊन टाकते. आणि आपल्या कपाटाकडे एकाच वेळी एक नजर टाकणं भयंकर असतं. फक्त म्हणा की दररोज 15 मिनिटं मी खर्च करून माझं कपाट नीट करीन. आणि शक्य असेल तर टायमर लावा, दिवसाची 15 मिनिटं खर्च करा आणि कामं आटपा. बघा, आळशीपणा आणि निष्क्रियता तुमच्या जीवनात कधी शिरेल ते सांगता येत नाही. आणि मग थोडं काम करणं आणि जास्त काम करणंच आवडेन असं होतं तुम्हाला.
असं उपयोगाचं नाही. म्हणूनच आजचा संदेश आहे, झोपाळू ख्रिस्ती लोकांनो, जागे व्हा बरं. आमेन. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात झोपलेले असाल, तुमच्या प्रार्थनामय जीवनात झोपलेले असाल, तुम्ही पूर्वी नियमितपणे चर्चला जात असाल आणि आता आराम खुर्चीत बसून घरातून चर्च बघत असाल, तर बघा, म्हणजे मला आनंद आहे की अशा सुविधा त्या लोकांसाठी आहेत जे चर्चला जाऊ शकत नाहीत. पण आपल्यासाठी ती एक सबब बनता कामा नये, कारण तुम्हाला ते फार फार गोड वाटत असेल, पण त्या लोकांचं काय ज्यांना तुमची गरज आहे. बघा, हीच आपली समस्या आहे. आपण आशीर्वाद बनण्यापेक्षा आशीर्वाद मिळवण्यासाठी जातो. वेगळी वृत्ती धारण करा. या गोष्टी करण्याचा मी चंग बांधतेय. मी कामावर जाताना माझ्या पालकासाठी प्रार्थना करीन आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांच्या मी शोधात राहीन आणि मी माझ्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना एखाद्यासाठी आशीर्वाद बनीन. मी स्वतःविषयी कमी आणि इतरांचा अधिक विचार केला तर जास्त आनंदी राहू आपण. खरंच बघा, त्या मूर्ख कुमारींना काहीही अधिक करायचं नव्हतं. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मी समजू शकते की ते थोडं त्रासदायक झालं असेल, कारण त्यांच्या एका हातात दिवा असणार, दुसऱ्या हातात तेलाचं भांड असणार. आणि बघा, ज्ञान हे सगळ्यांसाठीच उपलब्ध असतं, पण आपण मूर्खपणा निवडू शकतो. आणि मला तुम्हाला याद्वारे जो संदेश द्यायचा आहे तो फक्त 3 अक्षरी शब्द आहे, या क्षणी. आत्ता कामाला लागा आणि जे करणं गरजेचं आहे ते लगेचच त्वरित करायला घ्या. तुम्ही स्वतःच्या देहाला खुश करण्याची निवड केली तर मग नंतर दुःखी व्हाल. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रत्येक गोष्ट केली आत्ता, तर तुम्हाला स्वातंत्र्य कायमचं अनुभवता येईल. तुमच्यापैकी जे आत्ता वयाच्या 50 किंवा 60 ते त्यांच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण आपल्या 20 असताना आपल्याला मिळणाऱ्या पगारातून थोडे पैसे वेगळे काढले असते तर या वयात ते कामी आले असते. तुम्हाला असं वाटतं का? सांगा मला. तुम्ही हे लगेच केलत, आत्ता केलत तर किती फरक पडतो ते पहा. पण मला जे आवडतं तेच मी करणार आहे, जे सोपं आहे तेच मी करणार आहे. जाऊ द्या, उद्या कुणी पाहिलंय. पण एक सांगू का, उद्या नेहमीच येतो. आता नाही तर नंतर आपल्या करणीची फळं आपल्याला भोगावी लागणारच आहेत. ज्ञानी लोक किंमत मोजतात त्यांच्या धीराची, सहनशीलतेची, स्थिरतेची, त्यागाची, पण नंतर त्यांना त्याचं गोड फळ मिळतं. इथे कुणाला नंतर या शब्दाची किंमत कळते का? तो येईलच. एक सांगू का, तुम्ही हुशार असाल तर तुम्ही 20 किंवा 30 असतानाच बचतीची सुरुवात करा. माझ्या वयाचे होईपर्यंत थांबू नका. आमेन. मी 62 वर्षांची होईपर्यंत व्यायाम करत नव्हते. मला वाटलं की माझा जीव जाणार आहे, नक्कीच जाणार आहे. म्हणजे मी टॉयलेटमध्ये पडायचे आणि उठण्यासाठी प्रार्थना करायचे. इतक्या पीडा व्हायच्या ना कधी कधी, भयंकर. म्हणजे एकदा मी बोटीमध्ये माझे पाय लांब करून बसले होते आणि मी माझ्या पायाच्या मागच्या बाजूला खाजवलं तर मला तिथे गाठ जाणवली. मला वाटलं, अरे बापरे, इथे गाठ आली आहे, काय झालं कुणास ठाऊक. मी दुसरा पाय तपासला, तिथे सुद्धा गाठ होती आणि मला कळलं ते स्नायू आहेत. तुम्हाला अनेक गाठी येईपर्यंत परिश्रम करायची गरज आहे. आणि बघा, मी म्हटलं तसं मला व्यायामाचा इतका कंटाळा होता. हो खरंच. आणि कल्पना करा, माझे पती व्यायाम करतायत आणि मी 60 वर्षांपासून ते सहन करतीये की अरे बाप रे. आमच्या लग्नाच्या वेळी देवच्या मापाचे कपडे घालायचा, तेच आजही घालतो तो. आणि तो आजही 60 वर्षांचाच दिसतो, पण या महिन्याच्या अखेरीस तो 79 होणार आहे. वा. आणि आजही तो इतका आकर्षक आणि दमदार आहे. पण
या सगळ्याची त्याने एक किंमत मोजलेली आहे. आता नीट ऐका तुम्ही, जीवनात पुढे मिळणाऱ्या लाभांसाठी तुमच्यापैकी किती जण आज किंमत मोजायला तयार आहेत? एक नवीन शब्द घेऊन घरी जा, त्वरित. बघा, योग्य ते करण्याची आत्ताच वेळ आहे. नंतर बघू असं म्हणत टाळाटाळ करू नका, तर त्वरित करा. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.